हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे आणि आज मी तुमच्याशी 10 ऑक्टोबर ज्याला जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून अख्ख्या जगात साजरा केला जातो अशा दिवसाबद्दल म्हणण्यापेक्षा मानसिक आरोग्याबद्दल बोलणार आहे. वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणून हा 10 ऑक्टोबर जगभर साजरा केला जातो. याचा अर्थ आपण काय काढू शकतो, निष्कर्षावर काय येऊ शकतो की मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकंच अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲक्च्युअली मानसिक आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे, कारण जितकं आपलं मन प्रसन्न, जितकं आपलं मन शांत, तितकं आपलं आयुष्य जास्त चांगलं. आणि जर मोठ्या माणसांच्या बाबतीत हे असं असेल तर लहान मुलांसाठी मानसिक आरोग्य त्यांचं चांगलं असणं हे किती महत्त्वाचं आहे हे तर तुम्हाला निश्चितच समजलं असेल. मुलांचं मानसिक आरोग्य जेव्हा लहानपणी चांगलं असेल, लहानपणापासून जेव्हा त्यांचं मन शांत आनंदी असेल, त्यावेळेला जेव्हा ती मोठी होतील, जेव्हा आयुष्यात काही संकट येतील, अडचणी येतील, योग्य पद्धतीने मात करणं ती शिकतील आणि मन त्यांचं खंबीर बनेल. पण त्यासाठी लहानपणी त्यांचं मानसिक आरोग्य जपणं ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी सगळ्या मोठ्या माणसांवर आहे. आता हे मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे तर मेंटल हेल्थ इज अ युनिव्हर्सल ह्युमन राईट. म्हणजेच काय, मानसिक आरोग्य हे मानवाचा मूलभूत अधिकार म्हणून मानलं गेलं आहे. जसं अन्न, वस्त्र आणि निवारा या या गरजा आहेत मूलभूत, त्याप्रमाणे मानसिक आरोग्य हा मानवाचा अतिशय मूलभूत असा अधिकार आहे. प्रत्येक लहान मुलाचा, प्रत्येक मोठ्या माणसाचा मानसिक आरोग्य चांगलं असणं हा अधिकार आहे. इतकं महत्त्वाचं मानसिक आरोग्याला मानलं गेलं आहे अख्ख्या जगात. आणि म्हणून लहान मुलांचं मानसिक आरोग्य चांगलं राखणं अतिशय महत्त्वाची जबाबदारी सगळ्यात पहिल्यांदा पालकांची आहे. सगळ्यात पहिल्यांदा पालकांची का तर लहान बाळ जन्माला येऊन ते पालकांबरोबरच असतं, घरात असतं. आणि त्यामुळे सगळ्यात पहिली जबाबदारी, सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी पालकांची आहे. पालकांच्या पाठोपाठ शिक्षकांची सुद्धा आहे, कारण मुलं एक 3 वर्षाची 4 वर्षाची झाल्यावर हळूहळू शाळेत जायला लागतात. 2 तास लहानपणी म्हणजे नर्सरीमध्ये 2-3 तास असतात. पहिलीपासून 5-5 तास राहायला लागतात शाळेत आणि पुढे एक 4थी-5वीपासून पुढे 6 तास मुलं दिवसाचे शाळेत असतात. याचा अर्थ शाळेत शिक्षकांची जबाबदारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण दिवसाचे 5-6 तास जेव्हा मुलं शाळेत असतात तेव्हा त्यावेळेला सुद्धा मुलांना शाळेबद्दल आपुलकी वाटायला हवी, प्रेम वाटायला हवं. आणि ते कधी वाटेल जेव्हा शिक्षक चांगले असतील, चांगले म्हणजे शिकवणारे चांगले असतीलच, तो नाही आहे काही प्रश्न. चांगले मला म्हणायचं आहे अशा अर्थी की मुलांचं मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळायचं आहे हे मनात ठेवून जेव्हा ती मुलांशी वागतील, असं शिक्षकांनी मनात कायम ठेवायला हवं की आपला प्रभाव मुलांवर खूप पडतो आहे. प्रायमरी म्हणजे प्रायमरी शाळेत जाणारी जी मुलं असतात, प्राथमिक शाळेत जाणारी मुलं म्हणजे 4थीपर्यंतची मुलं, त्यांना तर शिक्षक म्हणजे ॲक्च्युअली देवच वाटत असतो. जे काही टीचर सांगतील तो आदर्श असं ती खरं मानत असतात. पालकांना सुद्धा घरी सांगतात की आई तू सांगू नको, मला शाळेत टीचरनी असं सांगितलं आहे. याचा अर्थ खूप मोठा प्रभाव असतो शिक्षकांचा लहान मुलांवर. फक्त लहान मुलांवरच असतो असं नाही, पुढे किशोरवयीन मुलं असतात, ॲडोलेसंट असं ज्यांना आपण म्हणतो, त्या मुलांवर सुद्धा म्हणजे एक 6वी-7वी नंतरची मुलं, त्यांच्यावर सुद्धा शिक्षकांचा चांगलाच प्रभाव असतो. प्रभाव म्हणण्यापेक्षा शिक्षकांच्या रिॲक्शननुसार त्यांना कमी जास्त काय जे त्यांना संभ्रम असतील ते त्यांचे कमी जास्त होतात. म्हणजे मन मुळातच त्यांचं किशोरवयीन असल्यामुळे अस्थिर असतं. बरीच भावनिक गुंतागुंत त्या वयात मुळातच असते, 12 ते 18 वर्षातली मुलं साधारणपणे. आणि ह्याच्यात शिक्षक कसे वागतायत ह्याच्यावर त्यांचं मानसिक आरोग्य खरंच ठरतं. पालकांचं तर आहेच, पालक तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे जीवनातला मुलांच्या, आणि त्यामुळे पालकांची पहिली जबाबदारी, पण पाठोपाठ शिक्षकांचं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे वागणं मुलांशी मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठीचं. आता पालक, शिक्षक, त्याच्या खालोखाल येतात आजूबाजूची सगळी लोकं, नातेवाईक म्हणा, शेजारी पाजारी म्हणा, दुकानदार वगैरे, समाजातली सगळीच लोकं. इन शॉर्ट, मुलांचं मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी सगळ्याच मोठ्या माणसांची जबाबदारी आहे. फक्त एवढंच की सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी पालकांची, खालोखाल शिक्षकांची, त्याच्याखाली बाकी सगळ्या लोकांची. आणि म्हणून मुलांचं मानसिक आरोग्य कशा प्रकारे चांगलं आपण करू शकतो याचे काही थोडेसे मुद्दे मी तुम्हाला आत्ता सांगते.
डिटेल मी तुम्हाला परत नंतरच्या व्हिडिओजमध्ये ऑफकोर्स सांगेनच. आज फक्त महत्त्वाचे मुद्दे सांगते की मानसिक आरोग्य मुलांचं सुधारण्यासाठी किंवा चांगलं ठेवण्यासाठी पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि इतर मोठी माणसं त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे म्हणून काय करावं आपण मोठी माणसं म्हणून. तर सगळ्यात पहिल्यांदा मुलांना रिलॅक्स व्हायला शिकवा. हल्लीची जीवनशैली अशी आहे की मुलं शाळेत जातात, ट्युशनला जातात, इतर अनेक प्रकारचे क्लासेस त्यांना पालक लावलेलेच असतात त्यांच्यासाठी. पूर्ण बिझी दिवस असतो त्यांचासुद्धा मोठ्या माणसांसारखा. आता एवढ्या बिझी दिवसात मुलांवर टेन्शन आलेलंच असतं. मन त्यांचं एखाद्या टेन्शनमध्ये असतं, प्रेशरमध्ये असतं. बरेचदा ताण तणाव त्यांनाही असतात. आणि असं असताना रिलॅक्स कसं व्हायचं, आपलं मन शांत कसं करायचं हे मुलांना शिकवावं लागतं. मोठी माणसं वाचून वगैरे किंवा काही इतर महत्त्वाचे असे चांगले व्हिडिओज बघून वगैरे ठरवू शकतात आपलं आपलं. पण तेवढं मुलांचं मन विकसित झालेलं नसतं. स्वतःसाठी सगळं ठरवण्याची त्यांची एवढी क्षमता नसते. म्हणून त्यांना ते शिकवावं लागतं. आता हे आपण कशा पद्धतीने सांगू शकतो त्यांना की बाबा तू रिलॅक्स कसं होऊ शकतोस. तर एखादा चांगला छंद त्यांना जोपासायची सवय करा. म्हणजे नृत्य म्हणा किंवा संगीत म्हणा, चित्रकला म्हणा, जे मुलांना आवडेल ते. पण एखादा छंद असायला हवा प्रत्येक मुलाला. आणि त्याचप्रमाणे इतर अनेक प्रकार आहेत. योगासनं म्हणा, प्राणायाम आहेत किंवा नुसतं बाहेर जाऊन मोकळेपणी खेळणं, हे सुद्धा रिलॅक्सेशनचंच एक टेक्निक आहे. बरीच टेक्निक्स आहेत, मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगेन. पण मुलांना रिलॅक्स व्हायला शिकवायला हवं, हे महत्त्वाचं. दुसरं, घरातलं वातावरण कायम जितकं जमेल तेवढं आनंदी आणि प्रसन्न ठेवायचा पालकांनी आणि घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांनी प्रयत्न करायला हवा. ज्यायोगे मुलांचं मानसिक आरोग्य सुधारेल, चांगलं राहील. त्याचप्रमाणे ताणतणाव जे मुलांना येतात, त्या ताणतणावांवर, टेन्शनवर कसं त्यांनी मात करायची आपली आपली स्वतःची स्वतः. कारण जोपर्यंत आपण स्वतः काही प्रयत्न करत नाही तोपर्यंत एखादी गोष्ट आपल्यामध्ये बदलून येत नाही, बदल घडत नाही. आणि त्यासाठी मुलांना शिकवायला हवं की बाबा टेन्शन वगैरे हे सगळं येणारच आहे, पण त्यावर आपण मात करायला शिकायला हवं. कशी करायची हे तुम्ही शिकवायचं आहे मुलांना, पालक म्हणून, शिक्षक म्हणून. त्यांना मोकळेपणी बोलण्याची आधी पहिली संधी द्या की आत्ता बोलू नकोस, मला वेळ नाही आहे, तू गप्प बस, तुला काही समजत नाही, असले काहीतरी उगीचच त्यांच्याशी बोलू नका. ते जे काही बोलतात ते त्याऐवजी शांतपणे ऐकून घ्या. खरं खरं ऐका, पूर्ण लक्ष देऊन. म्हणजे मोबाईल तुम्ही बघताय, साईड बाय साईड मुलं काहीतरी तुम्हाला सांगतायत, अशा पद्धतीने ऐकणं नाही. खरं खरं लक्षपूर्वक त्यांचं ऐका. आणि जेव्हा ते मोकळेपणी मुलं बोलतील ना, त्यांचं मन आपोआप शांत व्हायला लागेल. कारण सगळी टेन्शन्स, जे काही मनातले त्रास असतील त्यांच्या किंवा जी काही भीती असेल, सगळं ते बाहेर मोकळेपणी बोलून टाकतील. मनातून बाहेर पडेल बोलण्यातून. आणि मग मन शांत राहायला मदतच होईल निश्चितच. त्याचप्रमाणे तुम्ही प्रेम करता, कारण तुम्हाला मुलांबद्दल प्रेम असतंच. पालक म्हणून प्रत्येक पालक, आई म्हणा, बाबा म्हणा, मुलांवर मनापासून प्रेम करतात, यात शंकाच नाही आहे. पण ते प्रेम व्यक्त करायला प्रत्येकाला जमतं असं नाही. पण आता मात्र ह्याच्यापुढे मनापासून सवय करा स्वतःलाच की मी ते माझं प्रेम व्यक्त करू शकतो. म्हणजे ते सांगायला हवं मुलांना की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं काही चुकलं, काही व्यंग असेल, काहीही मुलांमध्ये प्रॉब्लेम असेल, तरीही प्रेम माझं निश्चित तुझ्यावर आहे, हे मुलांपर्यंत पोचायला हवं. त्याने खूप फरक पडतो, कारण मुलं सुरक्षित होतात, मनाने खरंच शांत होतात. त्याचप्रमाणे सामाजिक जीवनात कसं सहभागी व्हायचं हे सुद्धा मुलांना शिकवावं लागतं. कधी कधी मुलांना एकटं एकटं राहायला आवडतं. नको, मला नाही बाहेर जायचं, मग मित्र चिडवतात. काही मोठी माणसांमध्ये मी काय बोलू, असे बरेच त्यांचे प्रश्न असतात, लहान मुलांचे म्हणा किंवा किशोरवयीन मुलांचे म्हणा. पण सामाजिक जीवन हे अतिशय महत्त्वाचं आहे. माणूस हा एक समाज प्राणीच आहे, समाजप्रिय असा प्राणी आहे. आणि त्यामुळे सामाजिक जीवनात सहभागी होणं खूप महत्त्वाचं आहे एकूणच जीवन चांगलं बनवण्यासाठी. म्हणून त्याची सवय ही लहानपणापासून लागायला हवी. तसंच आपण मुलांना त्यांच्या स्वतःच्या समस्या, त्यांचे स्वतःचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते स्वतः किती सॉल्व करू शकेल हे शिकवायला हवं. की स्वतः प्रॉब्लेम सॉल्व करणं ही सुद्धा एक कला आहे आणि ती त्या मुलांना लहानपणापासून यायला हवी. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही मुलांना शिकवायला लागाल हळूहळू ठरवून की मला हे शिकवायचं आहे. आता शिकवायचं म्हणजे अगदी टीचर हातात पट्टी घेऊन शिकवतात अशा पद्धतीने शिकवणं नाही. सहज बोलता बोलता सहजपणे शिकवायचं आहे, नॉर्मली, सहज, नॅचरली. आणि असं शिकवल्यावर मुलांमध्ये आपल्याला खूप चांगले बदल दिसून येतात. सगळ्यात पहिला म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
स्वतःबद्दल जेव्हा मुलांना स्वतःचा विश्वास वाटतो ना की मी हे करू शकतो, तेव्हा मुलं ते खरंच करू शकतात. आणि त्यासाठी आत्मविश्वास अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो मुलांमध्ये असायला हवा स्वतःबद्दल. तसंच मुलं मनाने निश्चिंत आणि कसलीही काळजी नसलेली अशी शांत होतात. मन निश्चिंत असेल, शांत असेल तर सगळं काही जमू शकतं. मग मुलं सकारात्मक व्हायला लागतात, म्हणजे चांगले विचार करायला लागतात. कसली तरी भीती बाळगून बसलेत किंवा कसलं तरी टेन्शन घेऊन बसलेत, हे सगळं हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यांना सुरक्षित वाटतं. सुरक्षित वाटणं ही पण अतिशय महत्त्वाची भावना आहे मनासाठी, मनाच्या आरोग्यासाठी. म्हणून सुरक्षित त्यांना वाटायला हवं, असं वातावरण त्यांच्याभोवती असायला हवं. मग त्यामुळे सुद्धा मन शांत आणि आनंदी राहील. आणि जेव्हा मन शांत असेल त्यावेळेला सगळं जीवनच अतिशय चांगलं त्यांना वाटायला लागेल. परिस्थिती आता आजूबाजूची थोडीफार इकडे तिकडे असतेच, प्रत्येकाची असते. अडचणी असतात, काहीतरी संकटं असतात, पण ती आहेत म्हणून खचून जायचं नसतं, त्यातून प्रयत्न करून बाहेर यायचं असतं. आता हे सगळं करण्यासाठी मन मुळात शांत हवं आणि खंबीर असायला हवं. माझे प्रॉब्लेम्स मी सोडवू शकतो, हा आत्मविश्वास त्यांना असायला हवा. आणि ही सगळी सवय अचानक मोठेपणी नाही लागत. म्हणजे प्रयत्न करतात मग मोठी माणसं, पण त्यांना मग मानसिक बरेच प्रॉब्लेम्स त्यांना मानसिक होतात. मग त्यापेक्षा लहानपणापासून जर अशी छान सवय त्यांना लागली ना, तर पुढे मोठी झाल्यावर मुलांना सगळं काही येणार आहे आयुष्यात. अडचणी येणार आहेत, प्रॉब्लेम्स असणार आहेत, पण ते तरीही त्यातून आनंदी कसं राहायचं हे शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे शिकवण्याचं काम पालक, शिक्षक आणि प्रत्येक मोठी माणसं त्यांच्या आजूबाजूची ह्यांचं आहे. हे कायम एकदा मनात फिक्स केलं, मनात बॅकग्राऊंडला ठेवलं की खूप सोपं जाईल. ह्यासाठीच हा माझा आजचा व्हिडिओ होता की मानसिक आरोग्य दिन हा जेव्हा साजरा केला जातो जगात, तेव्हा ते मानसिक आरोग्याचं किती महत्त्व आहे ते ओळखून त्यानुसार लहानपणापासून मुलांना त्यासाठी प्रोत्साहन देणं, हे काम प्रत्येक मोठ्या माणसाने करणं अतिशय आवश्यक आहे आजच्या काळात. हे सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी विनया टेंबे. मी MA विथ इंग्लिश लिटरेचर फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी, BEd फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमा इन काउन्सिलिंग फ्रॉम SNDT युनिव्हर्सिटी चर्चगेट मुंबईतून केला आहे. आणि 2005 सालापासून मी काउन्सिलिंग प्रॅक्टिस करते आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9960004645, 9960004645. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज मी इथेच थांबते. थँक्यू व्हेरी मच. बाय.